नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत 219 विविध पदांची जी भरती आहे, यामध्ये लघुटंक लेखक आहे, समाज कल्याण निरीक्षक आहे, अधीक्षक, गृहपाल अधीक्षक आहे, इत्यादी जी पदे आहेत ही भरली जाणार आहेत. यासाठी जी भरती प्रक्रिया आहे TCS कंपनीद्वारे घेण्यात येणार असून यासाठीचा जो लेटेस्ट पॅटर्न आहे TCS पॅटर्न, यावर आधारित जे प्रश्न आहेत यामध्ये पाहू शकता. सामान्य ज्ञानमध्ये कम्प्युटर म्हणजे संगणक आधारित प्रश्न 4 ते 5 प्रश्न यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत संगणक आधारित प्रश्न, हे प्रश्न पाहूयात. जे प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत येऊ शकतात. पहिला प्रश्न पाहूयात. संगणकाच्या मेंदूला काय म्हटले जाते? तर पाहू शकता, संगणकाची जी प्रोसेस जिथून होते त्याला प्रोसेसला CPU असे म्हटले जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक जे आहे क बरोबर आहे यासाठीचं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. संगणकाच्या मेंदूला जे प्रोसेस होते त्या प्रोसेससाठी CPU असे म्हटले जाते. बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, ALU चे पूर्ण नाव काय आहे? तर ALU यामध्ये मराठीमध्ये त्याचा अर्थ पाहू शकता. यासाठी ALUचं अंकगणित तर्क एकक म्हणजेच अल्जेब्रा लॉजिक एकक आहे, म्हणजेच अल्गोरिथम आहे. यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यामध्ये पर्याय पाहू शकता यासाठीचे देण्यात आले होते. अंकगणित तर्क एकक आहे, अंकगणित मोठे एकक आणि अंकगणित लांब एकक आहे. तर अंकगणित तर्क एकक म्हणजेच अल्गोरिथम जे आहे लॉजिक यासाठीचं एकक जे आहे युनिट ALU जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ. तिसरा प्रश्न पाहूयात. संगणकामध्ये माहिती साठवण्याच्या पार्टला काय म्हटले जाते? जिथे माहिती स्टोरेज होते त्या संगणकाच्या म्हणजे कम्प्युटरच्या त्या पार्टला काय म्हटले जाते? पर्याय पाहू शकता. प्रिंटर आहे, कीबोर्ड, CPU आणि हार्ड डिस्क. तर बरोबर उत्तर आहे जिथे स्टोरेज होतो, सगळा डेटा जो असतो मेमरी स्टोरेज होते याला हार्ड डिस्क म्हटले जाते. म्हणजे संगणकामध्ये माहिती साठवण्याच्या पार्टला हार्ड डिस्क असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4. कम्प्युटर हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पाहू शकता, कम्प्युटरला आपण हॅकर म्हणजेच बाहेरच्या ज्या सिक्युरिटी असते सुरक्षेसाठी त्यामध्ये सुरक्षा ठेवण्यासाठी म्हणजे कम्प्युटरला हॅकरपासून वाचवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? यासाठी पाहू शकता 4 पर्याय. सॉफ्टवेअर आहे, फायरवॉल, प्रोग्राम आणि वरीलपैकी नाही. तर यासाठीचं बरोबर उत्तर पाहू शकता फायरवॉल. फायरवॉल हे बरोबर उत्तर आहे. याऐवजी तुम्ही जर यामध्ये पर्यायामध्ये अँटीव्हायरस असेल तर ते सुद्धा बरोबर उत्तर येऊ शकतं. अँटीव्हायरस किंवा फायरवॉल. तर कम्प्युटर हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल या पर्यायामधून बरोबर जे उत्तर आहे फायरवॉलचा वापर केला जातो. 5वा प्रश्न आहे. परम 8000 हा संगणक कोणत्या शास्त्रज्ञाने बनवला आहे? परम 8000 हा कम्प्युटर जो आहे हा संगणक भारतीय संगणक आहे. हा कोणत्या शास्त्रज्ञाने हा सुपर कम्प्युटर बनवला आहे? पर्याय पाहू शकता. P पार्थसारथी आहे, डॉक्टर विजय भटकर आहे, अब्दुल वाहिद खान आणि शंकर कुमार पाल. डॉक्टर विजय भटकर यांनी जो आहे हा परम 8000 म्हणजे परम 8000 हा सुपर कम्प्युटर बनवला आहे. 6वा प्रश्न आहे. संगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? संगणकामध्ये कम्प्युटर सिस्टीम जी आहे यामध्ये बायनरी सिस्टीम वापरली जाते. तर ती कशा पद्धतीची असते? पाहू शकता. बरोबर उत्तर आहे 0 आणि 1 या डिजिटमध्ये जे बायनरी कोड असतात, बायनरी सिस्टीम असते. कम्प्युटरची जी भाषा असते या भाषेला बायनरी सिस्टीम म्हटलं जातं आणि त्याची जी भाषा आहे 0 ते 1 या समूहामध्ये असते. 0 ते 1 या ग्रुपमध्ये असते. 7वा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्यापैकी MS ऑफिसमध्ये कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही आहे? MS ऑफिसमध्ये कोणता प्रोग्राम यामध्ये येत नाही? पाहू शकता 4 पर्याय. एक्सेल आहे, पॉवर पॉईंट, वर्ड आणि अँड्रॉइड. तर यामध्ये अँड्रॉइड येत नाही. अँड्रॉइड जी आहे मोबाईल ॲप्लिकेशन सिस्टीम आहे, म्हणजेच MS ऑफिसमध्ये हा प्रोग्राम समाविष्ट होत नाही. 8वा प्रश्न आहे. खाली दिलेल्यापैकी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट कोणती नाही? आता यामध्ये ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट देण्यात आलेली आहेत. यामध्ये एक वेबसाईट ऑनलाईन शॉपिंग नाही आहे. पाहू शकता. Myntra जी कपड्यांची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे
स्नॅपडील शॉपिंग वेबसाईट आहे, ईबेसुद्धा, लिंक्डइन ही जी आहे सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे, म्हणजेच लिंक्डइन यामध्ये जे आहे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. USB चा फुल फॉर्म USB म्हणजे काय? तर पाहू शकता पर्याय युनिव्हर्सल सिरियल बस, युनायटेड स्मार्ट बस, युनायटेड सिरियल बस आणि युनिव्हर्सल स्मार्ट बस. तर युनिव्हर्सल सिरियल बस हा उत्तर बरोबर आहे. यासाठीचं USB शॉर्ट फॉर्म लाँग फॉर्म जो आहे यासाठीचा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने DCC बँक भरती प्रक्रिया जी आहे यासाठीची तयारी करण्यासाठी तुम्ही जे प्रश्न आहेत यासाठीचे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही लॉन्च केलं आहे. यामध्ये जे आहे 700 पेक्षा जास्त जागांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी जे आहे प्रॅक्टिस टेस्ट सराव प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेली आहेत. या सराव प्रश्नपत्रिका सोडवून त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेची तयारी केली जाऊ शकते. 10वा प्रश्न पाहूयात. यामध्ये आजच्या ह्या व्हिडिओमधला प्रश्न आहे, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे? आता अँड्रॉइड जी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही कोणत्या कंपनीची आहे? पर्याय पाहू शकता मायक्रोसॉफ्ट, ॲपल, डेल आणि गुगल. तर बरोबर उत्तर आहे यासाठीचं गुगल. ही जी आहे या कंपनीद्वारे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न पाहू शकता. टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? टचस्क्रीन जो मॉनिटर आहे यामध्ये काय काय डिव्हाइस केले जातात? इनपुट डिव्हाइस होते, आउटपुट डिव्हाइस होते. म्हणजे पाहू शकता इनपुटसुद्धा देऊ शकता आणि आउटपुटसुद्धा देऊ शकता. म्हणजेच टचस्क्रीन मॉनिटर जो आहे इनपुट आणि आउटपुट या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 12वा. कम्प्युटर साक्षरता दिवस, संगणक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पाहू शकता संगणक साक्षरता दिवस हा जो आहे बरोबर उत्तर 2 डिसेंबर. दरवर्षी 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस, कम्प्युटर साक्षरता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13वा. ईमेल पाठवण्याकरता व प्राप्त करण्याकरता कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर यामध्ये प्रोटोकॉल जे आहेत पाहू शकता पर्याय आहेत MTP आहे, POP, IMP आहे आणि वरील सर्व. तर POP आहे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. हा जो प्रोटोकॉल आहे हा ईमेल पाठवण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 14वा. महाराष्ट्र शासनाकडून सगळ्या प्रकारचे दस्तऐवज ऑनलाईन मिळण्याकरता कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? म्हणजे तुम्हाला एखादा जे आहे वयाचा पुरावा आहे, त्याचबरोबर आदिवास पुरावा आहे, जात पुरावा या संदर्भातले डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर कोणतं पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारकडून? त्याचं नाव पाहू शकता आपली सरकार पोर्टल जे आहे हे महाराष्ट्र सरकारकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. आपली सरकार या पोर्टलचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 15वा. सी लँग्वेज ही जी सी लँग्वेज आहे कम्प्युटर लँग्वेज आहे, या सी लँग्वेजचे निर्माता कोण आहेत? कुणी तयार केली आहे? 4 पर्याय चार्ल्स बेबेज, स्टीव्ह जॉब्स, डेनिस रिची आणि केन थॉम्सन. तर बरोबर उत्तर पाहू शकता डेनिस रिची. आणि सी लँग्वेज कम्प्युटर लँग्वेज ते निर्माता आहेत, कम्प्युटर लँग्वेज तयार केली आहे. प्रश्न क्रमांक 16वा. हत्यारांची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार कोणता गुन्हा होतो? म्हणजे कोणत्या दंडसंहिता कायद्यानुसार गुन्हा मानलं जातं? पर्याय पाहू शकता 420 IPC, IPC 418, आर्म्स ॲक्ट आणि 500 IPC. तर हत्यारांची ऑनलाईन विक्रीला दंडसंहिता कायदा आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा मानला जातो आणि त्यानुसार शिक्षा असते. प्रश्न क्रमांक 17वा. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटा सुरक्षित करण्याचा एक मार्ग म्हणजे काय असतं? तर पाहू शकता दुसऱ्या व्यक्तीला तो डेटा वापरता आला पाहिजे नाही, म्हणजे चेक करता आला नाही पाहिजे. यासाठी आपण तो डेटा सुरक्षित करतो. यासाठी त्याला काय म्हटलं जातं? एन्क्रिप्शन हे बरोबर उत्तर आहे. पाहू शकता डेटा काढायचा आहे म्हणजे डेटा सॉल्व करायचा आहे, डेटा ओपन करायचा आहे, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन हे बरोबर आहे. एन्क्रिप्शन म्हणजेच डेटा जो आहे हा लॉक केला जातो, म्हणजेच तो डेटा दुसऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित करण्याचा मार्ग म्हणजे एन्क्रिप्शन आहे. प्रश्न क्रमांक 18वा. सगळ्यात जास्त महाग असलेली क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी जे आहेत या डिजिटल करन्सी आहेत, तर सगळ्यात जास्त महाग असलेली क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? पाहू शकता पर्याय इथर आहे, इथरनाम आहे, बिटकॉइन आहे, लाईटकॉइन आहे, डॉजकॉइन आहे. सगळ्यात जास्त सध्या महाग असलेली सगळ्यात पहिली जी करन्सी आहे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन ही सगळ्यात जास्त महाग आहे.
हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कशासाठी तयार करण्यात आला आहे? पाहू शकता पर्याय. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साठीचा सायबर कॅफेसाठी, फसवणूकसाठी, सायबर गुन्ह्यांसाठी आणि वरील सर्व. तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 जो आहे हा सायबर गुन्ह्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे, बनवण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. कम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या फंक्शनची संख्या किती असते? तर कम्प्युटरचा जो कीबोर्ड आहे तुम्ही चेक करू शकता. यावर कीबोर्डची जी फंक्शनची संख्या किती आहे? पाहू शकता पर्याय 10, 11, 12 आणि 13. तर बरोबर उत्तर आहे एकूण 12 फंक्शनची संख्या असते. फंक्शन की टोटल ज्या फंक्शन की आहेत एकूण 12 असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक क बरोबर आहे. एकूण 12 फंक्शनची संख्या असते. तर अशा पद्धतीने पाहू शकता संगणक आधारित जे प्रश्न आहेत 4 ते 5 प्रश्न समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत TCS पॅटर्ननुसार विचारले जाऊ शकतात. या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या फ्रीमध्ये जे जास्तीत जास्त मॉक टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर अशा प्रश्नपत्रिका ज्या आहेत ज्या पॅटर्ननुसार सोडवणे आवश्यक आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डाउनलोड करून त्या पद्धतीने ज्या फ्री मॉक टेस्ट आहेत समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत या सोडवू शकता आणि या भरती परीक्षेची तयारी करू शकता. या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.